बदलापूर अत्याचार प्रकरणाची आजची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार। मंगळवारपर्यंत सरकारला कोर्टात अहवाल सादर करण्याचे निर्देश। पीडित मुलीची ओळख उघड झाल्यानं कोर्टानं झापलं। पीडित मुलीचं समुपदेशन केलं का? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। घटना लपवल्याबद्दल बदलापुरातील संबंधित शाळेवर कारवाई करणार। सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टात सरकारची माहिती। लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते, हायकोर्टाकडून राज्य सरकारची कान उघडणी। 12 वर्षीय चिमुकलीचा 64 वर्ष वृद्धानं केला विनयभंग। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील संतापजनक घटना, तर तेल्हारा पोलिसांकडून आरोपीला बेड्या। मुलींच्या शाळांमधील सुरक्षेचा लोकशाही मराठीकडून रियालिटी चेक। मुलींच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची लोकशाही मराठीकडून पडताळणी। महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही, उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी 24 तारखेचा बंद। सर्वांनी सहभागी व्हा, उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रवासियांना आवाहन। आपण पाहताय लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा। वर्ध्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। तैसरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। बदलापूर अत्याचाराच्या विरोधात मनसे आक्रमक, तर बॅनरच्या माध्यमातून सरकारला उपस्थित केले सवाल। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये जनाक्रोश मोर्चा। रामगिरी महाराजांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी। रामगिरी महाराजांना Z+ सुरक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात मनसेचं जोरदार आंदोलन। बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध करत आंदोलन। मनसे कार्यकर्त्यांच्या आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी। बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणांकडून किराणा वाटप। किराणा घेण्यासाठी महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी। गणपती आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर 1.5 लाख कुटुंबांना मोफत किराणाचं वाटप। काँग्रेसकडून उद्या राज्यभरात पत्रकार परिषद। काँग्रेसच्या महिला नेत्यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचा निर्णय। कोल्हापूरच्या पेठ वडगावातील BY कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 15 वर्षांनंतर गडचिरोलीच्या दौऱ्यावर। महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं राज ठाकरेंचं औक्षण। केंद्रीय राज्यमंत्री पदातून मुक्त करण्याची राज्यमंत्री सुरेश गोपींची सरकारकडे मागणी। अभियानासाठी वेळ मिळत नसल्यानं मंत्रिपद सोडण्याची व्यक्त केली इच्छा। नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडचं निषेध आंदोलन। आंदोलनातून बदलापूरच्या घटनेचा नोंदवला निषेध। आंदोलकांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। देशात सप्टेंबर महिन्यामध्ये जनगणना होण्याची शक्यता। कोरोनामुळे 2021-22 मध्ये रखडली होती जनगणना करण्यासाठी 1.5 वर्षांचा लागणार कालावधी। मालवण बंदराचं 30 ऑगस्टला भूमिपूजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन, तर विविध कार्यक्रमांना मोदी राहणार उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। 25 ऑगस्टला जळगावमध्ये मोदींची सभा, तर लखपती दिदी महिला कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित। लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।